आता सेकंड लेसन बघायचा आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन पार्ट 1 मधला। हा क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच काय, वर्ग समीकरणे। मग याच्यामध्ये आपल्याला मेन कोणते कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे ते आता आपण बघूया। ठीक आहे, काय काय शिकायचं आहे। तर सर्वात पहिले आपल्याला बघायचं आहे इंट्रोडक्शन। इंट्रोडक्शन म्हणजे काय, प्रस्तावना, की नेमकं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं। आणि हे तुम्हाला लक्षात येईलच ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की लिनियर इक्वेशन आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला डिफरन्स काय असतो, फरक काय असतो। त्याच्यावरून तुम्हाला एकदम व्यवस्थित लक्षात राहील ते की क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं ते। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, त्याचं मूळ स्वरूप कसं असतं, नेमकं क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे ते कशा पद्धतीने लिहिलं जातं। ठीक आहे, ते आपण बघणार आहोत। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता रूट्स म्हणजेच काय, जे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये सोल्युशन्स फाइंड आउट केले होते। सोल्युशन्स म्हणजे काय असतात, जे इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन करत असतात त्यांनाच आपण सोल्युशन म्हणत असतो। आणि त्याच सोल्युशन्सला या सेकंड लेसनमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी रूट्स हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे वर्ग समीकरणांची मुळे। मग आपल्याला वर्ग समीकरणांची मुळे म्हणजेच आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहेत, ते आपण बघूयात। अतिशय इझी आहे, धडा अवघड नाही आहे। हा टोटल 12 मार्क्ससाठी एक्झामला येत असतो। 12 मार्क्ससाठी म्हणजे 2 मार्क कमी पण होऊ शकतात किंवा जास्त वाढू पण शकतात। ठीक आहे, हे सर्व बोर्डाच्या हातामध्ये आहे। नंतर आपल्याला बघायचं आहे मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन। मग आता इथून मेन पार्ट सुरू होतो की ज्याच्यामध्ये आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आहेत। त्याच्या प्रॉपर 3 मेथड्स आहेत। फर्स्ट मेथड कुठली आहे, तर फर्स्ट मेथड आहे फॅक्टरायझेशन मेथड, अवयव पद्धत। ही मेथड आपण 8वी पासून बघतो आहोत, 8वी पासून आहे ती मेथड। आपल्याला फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत त्यांचे आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टर्स फाइंड आउट करायचे, अवयव शोधायचे आहे। त्यानंतर दुसरी मेथड आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, पूर्ण वर्ग पद्धत। आता जो काही अनुभव आहे आमचा त्यावरून आम्हाला तरी लक्षात येतं की जे काही 10चे विद्यार्थी असतात त्यांना क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये फक्त हीच मेथड तेवढी जी आहे ती अवघड जाते। परंतु या मेथडमध्ये अवघड असण्यासारखं काहीच नाही आहे, अतिशय सोपी मेथड आहे। मी तुम्हाला ज्या पद्धतीने ही एक्सप्लेन करेल ती एकदा तुम्ही फक्त व्यवस्थित बघितली तर त्यानंतर तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडविषयी, पूर्ण वर्ग पद्धतीविषयी कधीही काही अडचण येणार नाही। ठीक आहे, त्यानंतर पुढील जर आपण बघितलं तर नेक्स्ट आपण बघणार आहोत युजिंग फॉर्म्युला। आपण काय करणार आहोत, क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवणार आहोत। आपल्याला सोडवायचे आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं, रूट्स फाइंड आउट करायचे आहेत त्यांचे। ठीक आहे, या 3 मेथडचा वापर करून आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, वर्ग समीकरणांची मुळे शोधायची आहेत। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजे जे काही वर्ग समीकरण आहेत त्यांची जे काही रूट्स असतात ते रूट्सचं नेचर कसं असतं, स्वरूप कसं असतं, हे कळेलच तुम्हाला ज्यावेळेस ते तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस आता स्टेप बाय स्टेप आपण शिकत जाऊयात त्यावेळेस तुम्हाला कळेलच की नेचर काय असतं। अतिशय सोपं आहे, अवघड असं काहीही नाही। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं तर रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट, म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जे काही रूट्स आहेत आणि त्याच्यामध्ये यूज झालेले जे काही कोएफिशियंट्स आहेत त्यांचं नेमकं रिलेशन काय आहे, वर्ग समीकरणांची मुळे आणि त्यांचा जे काही सहगुणक आहेत त्यांचा परस्पर सहसंबंध काय तो आपल्याला बघायचा आहे। ठीक आहे, त्यासाठी काही छोटेसे फॉर्म्युले आहेत ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग गिवन रूट्स। आता काय करायचं आहे, आपल्याला दिलेले रूट्स दिलेले असतील, मुळं दिलेले असतील आणि त्याच्यावरून काय करायचं आहे, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे। क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करणं अवघड नाही, रूट्स दिलेले असतात। आपल्याला फक्त एक फॉर्म्युला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्यासाठीचा, त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला ते व्हॅल्यूज ठेवायचे आहेत। ठीक आहे, तर आपण ते बघूच। आता नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन। ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय, आपल्याला जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन जो काही आपण लेसन शिकलेलो आहोत, धडा शिकलेला आहोत, त्या वर्ग समीकरणाचा आपल्याला काय करायचा आहे, उपयोग करायचा आहे। दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कशा पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशनचा उपयोग होऊ शकतो त्यासाठी आपल्याला काही वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत, ते आपल्याला सोडवायची आहे। ठीक आहे, ते आपण सोडवूयात। आणि लक्षात ठेवायचं परीक्षेला वेटेज या जो काही लेसन आहे याच्यासाठी जास्त आहे, त्याच्यामुळे या लेसनचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। तुम्हाला मी पॉईंट वाईज व्यवस्थित सर्व इथे मेन पॉईंट जे आहेत ते तुम्हाला सर्व मी दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता एकदा व्यवस्थित। टोटल जे आहेत सर्व पॉईंट्स मी इथे मेन्शन केलेले आहेत, या पॉईंटच्या आधारे सुद्धा तुम्ही तो धडा जो आहे तो कंप्लीट लक्षात ठेवू शकता। तर बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन धडा बघणार आहोत, ज्याला की मराठीमध्ये वर्ग समीकरणे म्हणतात।
आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन विषयी नेमकी ही क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतात, वर्ग समीकरणे काय असतात हे आपल्याला सर्वात पहिले माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आपण बघूया की कशा पद्धतीने कुठल्या इक्वेशन्सला कुठल्या समीकरणांना आपण वर्ग समीकरणे म्हणायचं. ठीक आहे, आपण या अगोदर 9वीला असताना हे शिकलेलोच आहोत की लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे काय असतं, एकरेषीय बहुपदी काय असतात, वर्गीय बहुपदी काय असतात. ठीक आहे, त्यांचाच आधार घेऊन आपण काय करूयात, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण कशाला म्हणायचं ते आपण बघूया. ठीक आहे, तर बघा सर्वात पहिले आपण याचे इंट्रोडक्शन बघूया, प्रस्तावना काय करता येईल आपल्याला. आता त्यासाठी आपण काय करूया, एक्झाम्पल्स घेऊया. नंबर 1 चं एक्झाम्पल्स घेतलं मी आता x - 4. x - 4 मध्ये जर आपण बघितलं, आता x - 4 घेतला, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेऊयात 4x² - 3x + 5. हे एक एक्झाम्पल घेतलं. त्यानंतर 5x - 7. ठीक आहे, आणि लास्ट एक एक्झाम्पल घेतो मी 7x². मग यामध्ये आता नेमके लिनियर इक्वेशन्स कुठले, लिनियर पॉलिनॉमियल कुठले आणि क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल कुठले, एकरेषीय बहुपदी कुठले आणि वर्गीय बहुपदी कुठले हे आपल्याला जाणून घेऊया. आता इथे पहिले लिहून घेऊयात आपण लिनियर पॉलिनॉमियल्स म्हणजे वर्गीय बहुपदी ज्यांना म्हणतात, वर्गीय बहुपदी. आणि त्याच्यानंतर आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. सॉरी, हे वर्गीय नाही, हे एकरेषीय बहुपदी, वर्गीय बहुपदी. तर आता लक्ष द्यायचं व्यवस्थित. मग आता लिनियर पॉलिनॉमियल्स कोणाला म्हणायचं, लक्षात असू द्यायचं ज्या पॉलिनॉमियल्स मध्ये जो काही व्हेरिएबल आहे म्हणजे जे चल वापरलेला आहे त्याचा सर्वोच्च घातांक म्हणजे हायेस्ट इंडेक्स नंबर, ज्याला आपण मराठीतून कोटी म्हणतो आणि इंग्लिशमधून डिग्री म्हणतो, तो जर 1 असला तर त्याला आपण लिनियर पॉलिनॉमियल म्हणणार आहोत. मग आता कसं, तर बघा आता इथे हे पॉलिनॉमियल दिलेलं आहे. या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल कुठला आहे, चल कुठलं वापरलेलं आहे, x हे चल वापरलेलं आहे. आणि याचा घातांकातला जर नंबर बघितला, इंडेक्स नंबर जर बघितला, सर्वात मोठा कुठला आहे, 1च आहे, दुसरा कुठला नाहीच आहे इथे. बरोबर आहे का. मग याचा अर्थ ज्यावेळेस घातांकामध्ये जर 1 असेल, हायेस्ट इंडेक्स नंबर जर 1 असेल, डिग्री जर 1 असला, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, लिनियर पॉलिनॉमियल. मग याचा अर्थ x - 4 हे काय झालं, लिनियर पॉलिनॉमियल झालं, एकरेषीय बहुपदी झालं. सेकंड एक्झाम्पल बघूया. या सेकंड एक्झाम्पल मध्ये दुसऱ्या बहुपदीमध्ये जर आपण बघितलं तर 4x² - 3x + 5. आता आपल्याला जे चल आहेत त्या चलांकडे लक्ष द्यायचं आहे. जे व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबलचे इथे इंडेक्स मध्ये बघितलं तर इथे घातांकामध्ये 2 आहे, तसंच इथे 1 आहे. मग याच्यामध्ये सर्वात मोठा घातांक कुठला आहे, तर 2, म्हणजे हायेस्ट इंडेक्स नंबर 2 आहे, ज्याला आपण कोटी म्हणूया. कोटी 2 आहे या पॉलिनॉमियलची, डिग्री 2 आहे. ज्यावेळेस डिग्री 2 असणार, ज्या बहुपदीची डिग्री 2 असणार, कोटी 2 असणार, त्याला आपण काय म्हणणार आहोत, वर्गीय बहुपदी. मग याचा अर्थ 4x² - 3x + 5 हे काय झालं, वर्गीय बहुपदी झालं. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया की 5x - 7. आता 5x - 7 आपल्याला लगेच कळतं काय काय असणार आहे, ते लिनियर पॉलिनॉमियल असणार आहे, एकरेषीय बहुपदी असणार. कारण की याच्या घातांकामध्ये काही नसतं, म्हणजे किती असतो, 1, दुसरं चल नाहीच आहे तिथे. याचा अर्थ 5x - 7 हे काय झालं, लिनियर पॉलिनॉमियल झालं. ठीक आहे, आता बघा नंतरचं एक्झाम्पल आहे 7x². x² आहे, बाकी इथे x व्हेरिएबल वापरलेलाच नाही. याचा अर्थ फक्त 7x² आहे आणि याचा सर्वोच्च घातांक 2 आहे. याचा अर्थ हे काय असणार आहे, वर्गीय बहुपदी. स्क्वेअर असला की समजायचं सर्वोच्च घातांक जर फक्त 2 असायला पाहिजे तरच ते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असतं. मग आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्गीय बहुपदी आणि वर्गीय समीकरण याच्यातला फरक काय. आता हे एक्झाम्पल जे आहे जर आपण बघतो तर हे वर्गीय बहुपदीचं एक्झाम्पल आहे. मी याला खाली लिहून घेतो इथे, x² - 3x + 5 = जर मी याला 0 लिहितो आहे, बघा 4x² - 3x + 5 = 0 लिहिलं मी याला. याचा अर्थ आता हे काय झालं, वर्गीय समीकरण झालं. काय झालं, वर्गीय समीकरण म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर मग क्वाड्रॅटिक इक्वेशनची आपल्याला डेफिनेशन कशी करता येईल ती व्यवस्थित समजून घ्या. डेफिनेशन काय असणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनची. मग क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन बघूया.
the equation having only one variable and आता समजण्यासाठी मी वेगळा इंच यूज करतो 2 as maximum index of the variable then it is a quadratic equation. डेफिनेशन व्यवस्थित लक्षात घ्या. काय दिलेलं डेफिनेशन मध्ये द इक्वेशन हॅव्हिंग ओनली वन व्हेरिएबल म्हणजे एकच व्हेरिएबल तिथे यूज झालेलं पाहिजे. जसं की x आणि xच इथे वापरला गेलेला आहे. दिसते तुम्हाला x हा एकमेव व्हेरिएबल तिथे यूज केलेला आहे. वेगळा y किंवा z असं व्हेरिएबल वापरलेलं आहे का? नाही. आणि जर आपण बघितलं तर त्या जे काही व्हेरिएबल मध्ये जो काही सर्वात मोठा इंडेक्स नंबर आहे, मॅक्सिमम इंडेक्स नंबर किती आहे? 2 आहे. जर 2 असला म्हणजे असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल यूज झालेला पाहिजे आणि मॅक्सिमम इंडेक्स नंबर किती असायला पाहिजे? सर्वोच्च घातांक किती असायला पाहिजे? 2. तरच त्या इक्वेशनला आपल्याला काय म्हणता येईल? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येईल. ठीक आहे. म्हणजे ज्या समीकरणांमध्ये एक आणि एकच चल वापरलेलं असतं आणि त्या चलाचा सर्वोच्च घातांक जर 2 असेल तर त्या समीकरणाला आपल्याला काय म्हणायचं आहे? वर्गीय समीकरण म्हणायचं आहे. ठीक आहे. आता आपण स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बघूया. वर्गीय समीकरणाचे सामान्य रूप. वर्गीय समीकरणाचं सामान्य रूप नेमकं कसं असतं? तर त्याला कुठल्या स्वरूपामध्ये लिहिलं जात असतं? तर बघा, लक्ष द्या. ax² + bx + c बरोबर 0. ठीक आहे. या स्वरूपामध्ये हे जे आहे हे त्याचं स्टँडर्ड फॉर्म झालं, ज्याला जनरल फॉर्म सुद्धा म्हणलं जातं आणि ज्याला आपण मराठीतून म्हणूया सामान्य रूप. मग या सामान्य रूपामध्ये आपल्याला काय करायचं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला म्हणजे वर्ग समीकरणांना लिहायचं आहे. मग आता यामध्ये परंतु हे अट काय दिलेली आहे आपल्याला? तर अट अशी आहे की इथे आपल्याला दिसतंय हे जे आहे ते काय आहे? चल आहे, व्हेरिएबल्स आहे. आणि हे जे काही आहे a, b आणि c हे जे काही इथे लेटर्स यूज केलेले आहेत यांना आपण त्याची कोएफिशिएंट म्हणूयात, सहगुणक म्हणूयात. मग a, b and c are real numbers. रिअल नंबर्स म्हणजे कुठल्या संख्या? वास्तव संख्या म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व संख्यांचा समावेश होतो. मग a, b, c या कुठल्याही संख्या असू शकतात, परंतु मेन अट काय आहे याच्यामध्ये? बट a is not equal to 0. म्हणजे a हा 0 सोडून इतर कुठलीही संख्या असला तर चालतो, फक्त 0 नाही पाहिजे. कुठे? a च्या जागेवर. मग a जर 0 झाला तर होईल काय? a जर आपण 0 घेतला, 0 मल्टिप्लाय बाय काय होणार? x². मग 0 ने x² ला मल्टिप्लाय केलं तर काय होणार? 0 म्हणल्यानंतर फक्त राहिलं काय मग तिथे? bx + c. bx + c झालं, याचा अर्थ काय झालं? ते लिनियर इक्वेशन होतं, एक रेषीय समीकरण होतं. मग त्यामुळे लक्षात असू द्यायचं की a इथे 0 नसायला पाहिजे. b आणि c 0 असलं तर चालतं. आता त्यासाठी आपण एक्झाम्पल्स बघूयात काही, ज्यावरून तुम्हाला पटकन लक्षात येईल. एक्झाम्पल्स. आता काही इथे इक्वेशन्स लिहितो मी. x² - 4. ठीक आहे. पुन्हा 5x². ठीक आहे. परत x² + 3x - 7. अशा पद्धतीने पुन्हा आणखीन एक इक्वेशन घेऊया. 4x + 3x. 4x + 3x. मग आता काय करूया? सर्वात पहिले आपण याला काय करूया? जनरल फॉर्म मध्ये म्हणजे सामान्य रूपामध्ये लिहून घेऊया. आणि त्यानंतर आपण a, b आणि c यांच्या किमती लिहून घेऊया. बघा, आता याला सर्वात पहिले आता सामान्य रूपामध्ये लिहायचं म्हणजे कसं लिहायचं? आता इथे x² आहे, स्क्वेअर आहे. आता आपल्याला दिसते स्क्वेअर आहे, इथे पण स्क्वेअर आहे, परंतु इथे आपल्याला x चल असणार आहे का? राशी दिसते का? टर्म दिसते का? नाही.
मग आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहिताना तिला आपल्याला तिथे लिहावं लागणार. कसं लिहिणार? x स्क्वेअर प्लस 0x प्लस काय घ्यायचं 0x, कारण की 0 ने x ला मल्टिप्लाय केलं तर किती होणार आहे 0, म्हणजे त्याचा काही तिथे व्हॅल्यूच नाहीये, किंमतच नाही. परंतु आपल्याला ते लिहायचं आहे जनरल फॉर्म मध्ये लिहिताना. -4 इथे -4 आहे म्हणून -4 येणार. मग आता बघा a ची किंमत किती येणार? मग a म्हणजेच कुठे असतो? x स्क्वेअरचा जो सहगुणक आहे, कोएफिशियंट आहे तो. इथे नंबर नाहीये, याचा अर्थ इथे किती असतो? 1 असतो. आता x चा कोएफिशियंट इथे दिसतोय, आपण काय घेतलेला आहे? 0 घेतलेला आहे. आणि इथे c चा कोएफिशियंट काय येणार? काही जण काय करतात इथे 4 लिहितात. 4 नाही येणार इथे येणार -4. -4 का बरं? कारण की इथे काय दिलेलं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये +c दिलेला आहे. मग +c दिलेला असताना परंतु इथे काय -4 आहे, म्हणून हा -4 इथे घ्यायचा. लक्षात घ्यायचं a b c च्या किमती लिहिताना एक साधं सरळ करायचं. जे चिन्ह तुम्हाला त्या नंबर समोर दिसते ते चिन्हासकट तो नंबर तिथे लिहायचा. आता बघा 5x² आहे. मग आता 5x² ला आपल्याला काय करायचं आहे? जनरल फॉर्म मध्ये लिहायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं, या स्वरूपात लिहायचं आहे. मग कसं लिहिणार? 5x² प्लस x व्हेरिएबल असणार नाहीये, 0x प्लस c सुद्धा नाहीये. मग आपण c च्या जागेवर पण काय घ्यायचा? 0 घ्यायचा. काय घेतला आपण? 0 घेतला. हे इक्वेशन्स आहेत, बरोबर? यांना इक्वेशन्स आपण करून घेऊया. = 0 मग आता a चा x² म्हणजे a ची व्हॅल्यू काय असणार आहे इथे? 5. b ची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. आणि c ची व्हॅल्यू किती असणार आहे? 0. बघा इथे प्रत्येक ठिकाणी दिसतंय की a ची व्हॅल्यू काहीतरी आहे. ठीक आहे, 0 सोडून 1 आलेला आहे, 5 आलेला आहे. ठीक आहे, आता इथे बघूया, हे तो ऑलरेडी जनरल फॉर्म मध्ये आहे, म्हणजे याला आपल्याला रूपांतर करायची काही गरज नाही. मग याला आपण कसं लिहिणार? x² + 3x - 7 = 0. x² चा कोएफिशियंट म्हणजे सहगुणक किती आहे? 1 आहे, तो येणार इथे, म्हणजे a ची किंमत 1 होते. b ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे, +3. आणि c ची व्हॅल्यू किती आहे? -7. आता लास्ट एक एक्झाम्पल राहील, ते बघूयात आपण. इथे 4x² + 3x लिहिलेलं आहे. मग आता याला जनरल फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे कसं लिहायचं? बघा 4x² + 3x + 0 = 0. अशा पद्धतीने आपण याला लिहून घेतलं. आता a ची व्हॅल्यू इथे किती आहे? 4. b ची व्हॅल्यू किती आहे? 3. आणि c ची व्हॅल्यू किती आहे? 0. तर बघा जे काही आपण 4 एक्झाम्पल्स बघितले, ह्या 4 एक्झाम्पल्स मध्ये आपण जर बघितलं, व्यवस्थित निरीक्षण केलं, तर a ची व्हॅल्यू 1 5 1 4 आलेली आहे. ठीक आहे, इथे 0 कुठेही नाही. जर आपण b आणि c कडे लक्ष दिलं तर b मध्ये बघा 2 वेळेस 0 आलेली व्हॅल्यू, आणि c मध्ये सुद्धा 2 वेळेस 0 व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे b ची आणि c ची व्हॅल्यू 0 असली तर चालते, परंतु a ची व्हॅल्यू इथे 0 येता कामा नाही, नाहीतर ते स्टँडर्ड जे काही आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण राहणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला या सामान्य रूपाचा वापर करून आपल्याला काय करायचंय? त्यांना काय करायचं आहे? क्वाड्रॅटिक समीकरण आपल्याला लिहायची आहे. तुम्हाला प्रॅक्टिस सेट जे 2.1 आहे, सराव संच जो 2.1 आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एक क्वेश्चन आहे की तुम्हाला जे काही इक्वेशन्स दिलेले त्यांना तुम्हाला काय करायचं आहे? या स्टँडर्ड फॉर्म मध्ये, जनरल फॉर्म मध्ये म्हणजे सामान्य रूपामध्ये वर्ग समीकरणांना लिहायचं आहे. ते आपण बघूया. तर बघा मित्रांनो, आपल्याला आता रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणांची मुळे काय असतात आपल्याला बघायचं आहे. तर रूट्स म्हणजेच काय? रूट्स म्हणजे त्या क्वाड्रॅटिक वर्ग समीकरणांचं सोल्युशन. सोल्युशन म्हणजेच काय? उकल. म्हणजे उकल असते काय? उकल कशाला म्हणायचं? रूट्स कशाला म्हणायचं? सोल्युशन्स कशाला म्हणायचं? ज्या व्हॅल्यूमुळे त्या इक्वेशनची पूर्तता होत असते, त्या समीकरणाची पूर्तता होते, सॅटिस्फॅक्शन होतं, त्याला आपण त्या इक्वेशनची काय म्हणूया? उकल म्हणूया, सोल्युशन म्हणूया. त्यालाच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपल्याला त्यांना रूट्स म्हणायचं आहे. मग एक एक्झाम्पल तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल सांगतो की इथे समजा आपण x आहे +5 = 7 काय आहे? 7. म्हणजे इथे x च्या ठिकाणी आपण कोणती व्हॅल्यू ठेवली तर जेणेकरून दोन्ही ज्या बाजू आहेत, दोन्ही पण साइड ज्या आहेत त्या काय होतील? सारख्या होतील, इक्वल होतील. मग आपल्याला कळतंय की x च्या ठिकाणी जर आपण 2 ही व्हॅल्यू ठेवतो आहोत, कुठली? 2, म्हणजे होईल काय ते? 2 + 5 = किती होणार? 7.
म्हणजे राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड म्हणजे डावी बाजू उजवी बाजू दोन्ही पण काय होतं सारखं होतं। मग आता x बरोबर जर 2 ही किंमत आपण या मध्ये जर ठेवतो आहोत तर आपल्याला किंमत किती भेटते 7। त्यामुळे मग आपण म्हणू शकतो की ही जी आहे 2 ही 2 जी आहे ती त्या इक्वेशनची काय आहे उकल आहे सोल्युशन आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आपल्याला काय करायचं आहे सोल्युशन बघायचे आहे रूट्स शोधायचे आहे। तर सर्वात पहिले बघा इथे एक एक्झाम्पल मी ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे x² + 5x - 6 = 0 आणि त्यामध्ये आपल्याला चेक करायचं की -6 जी आहे x बरोबर -6 जी आहे ती या क्वाड्रॅटिक इक्वेशनची वर्ग समीकरणाची रूट आहे किंवा नाही। ठीक आहे, मुळं आहे की नाही आपल्याला ते चेक करायचं आपल्याला डिटरमाइन करायचं आपल्याला ठरवायचं आहे। ठीक आहे, तर बघूयात आपण। मग आता करताना काय करायचं एक अतिशय सोपं आहे आपल्याला ठरवायचं की हे जे आहे x -6 जे आहे ते याचं रूट आहे किंवा नाही। तर मग आपण कसं करणार तर फक्त आपल्याला काय करायचं जिथे x आहे या इक्वेशन मध्ये जिथे जिथे x आहे तिथे फक्त आपल्याला -6 ही किंमत ठेवायची आहे व्हॅल्यू ठेवायची। मग कसं सोडवणार बघा x² + 5x - 6 = आता याच्यामध्ये आपल्याला किंमत ठेवायची आहे x² आहे। मग आता x ची किंमत ठेवूया x चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला -6 चा पण काय करावं लागेल स्क्वेअर प्लस 5 मल्टिप्लाय बाय 5x आहे म्हणून 5 मल्टिप्लाय बाय -6 हे -6 आपण इथे लिहिलेले आहे। लक्षात येतंय x च्या ठिकाणी आपण या व्हॅल्यूज ठेवल्या बघा दोन ठिकाणी बरोबर। मग आपण याला सॉल्व्ह करूयात मायनस नंबरचा जर आपण स्क्वेअर करतो तर तो नेहमी प्लसच येत असतो। मग 6 चा स्क्वेअर किती येतो 36 प्लस आणि मायनस संख्यांचा मल्टिप्लिकेशन करत असताना मायनसच साइन लागत असतं 5 6 30 आणि हे -6। मग आता कशाही पद्धतीने सोडवलं आपण तर बघा आता पहिले काय करू आपण वाटल्यास 36 - 30 करूया। 36 मधून 30 गेले किती राहिले 6 आणि हे -6 6 - 6 किती झालं 0। याचा अर्थ x² + 5x - 6 बरोबर किती आलं 0 आलं। किती आलं 0। याचा अर्थ -6 जे आहे ते या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनलाच आपल्याला वर्ग समीकरणांच्या भाषेमध्ये काय म्हणायचं आहे मूळ म्हणायचं आहे रूट म्हणायचं आहे। याचा अर्थ हे वर्ग समीकरणाचं काय आहे रूट आहे। मग आपण त्याला कसं लिहिणार therefore -6 is one root of the equation x² + 5x - 6 = 0। ठीक आहे, या इक्वेशनचं ते काय आहे रूट आहे आणि मराठीतून कशा पद्धतीने लिहायचं आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतंच आहे। ठीक आहे, मराठीतून तुम्ही त्या पद्धतीने लिहायचं आहे अतिशय सोपं आहे। फक्त आपल्याला काय करायचंय हे जे आहे ते रूट आहे की नाही ते आपल्याला ठरवायचंय मूळ आहे की नाही ते ठरवायचंय। मग ठरवण्यासाठी फक्त काय करायचंय आपल्याला अशा पद्धतीने जिथे जिथे x आहे तिथे तिथे ती व्हॅल्यू ठेवायची आणि शेवटी आन्सर चेक करायचं की इथे 0 येतं की नाही बळजबरी 0 आणायचं नाही। ठीक आहे, त्यासाठी सायन्स कडे लक्ष देणं व्यवस्थित गरजेचं आहे। मग इथे जर समजा व्हॅल्यू जर 0 येते तर आपण म्हणू शकतो की त्याला काय ते रूट आहे म्हणून। परंतु जर इथे समजा व्हॅल्यू जर वेगळी येते 0 च्या व्यतिरिक्त कुठलीही व्हॅल्यू येते समजा 3 येते तर याचा अर्थ ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट नाही। ठीक आहे, अशा पद्धतीने रूट्स आपल्याला काय करायचंय ठरवायचे रूट्स वरून आपल्याला काय करायचंय सॉरी वर्ग समीकरणांचे ते रूट्स आहेत की नाही आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे। ठीक आहे, ते बघा हा प्रश्न जरासा वेगळा आहे। If 5 is a root of equation kx² - 14x - 5 = 0 म्हणजे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ऑलरेडी 5 हे एक रूट आहे ऑलरेडी दिलंय की ते रूट आहे म्हणून मूळ आहे म्हणून। मग त्यावरून आपल्याला काय करायचंय देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k त्याच्यावरून आपल्याला ह्या k ची व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची। प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ऑलरेडी आपल्याला 5 हे मूळ आहे रूट आहे हे सांगितलेलं आहे। मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं अतिशय सोपं आहे फक्त एकदा व्यवस्थित लक्ष द्या। बघा सोल्युशन लेट x आता रूट आहे याचा अर्थ आपण x 5 त्याला घेऊ शकतो ही व्हॅल्यू आपण x बरोबर घेऊ शकतो आणि आपल्याला करायचं काय फक्त x बरोबर 5 जी आहे ही व्हॅल्यू आपल्याला फक्त या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये ठेवायची। बघा
kx² मायनस 14x मायनस 5 इज इक्वल टू काय आहे 0. मग आपण आता k मल्टिप्लाय बाय x² म्हणजे कोणाचा स्क्वेअर होईल 5 चा स्क्वेअर मायनस 14 मायनस सॉरी मल्टिप्लाय बाय x म्हणजे किती 5 मायनस 5. तर बघा 5 चा वर्ग किती होतो 25 25k मायनस 14 ने जर 5 ला आपण मल्टिप्लाय केलं 14 5 चा 14 म्हणजे 70 70 येतं मायनस 5 इज इक्वल टू 0. आता बघा 25k आता इथे k आहे एक लक्षात असू द्यायचं. आता भरपूर जण करताना असा गोंधळ करत असतात 70 मधून 25 मायनस करतात. नाही तसं मायनस होणार नाही. इथे k व्हेरिएबल आहे इथे कुठे आहे का नाही. याचा अर्थ या टर्मचं यांच्या कोणासोबतच सबट्रॅक्शन होणार नाही वजाबाकी होणार नाही. मग आता या दोघांची होऊ शकते मायनस आणि मायनस काय होणार प्लस होतं. प्लस होतं म्हणजे काय होतं ऍडिशन होते परंतु साइन कुठलं लागतं मायनसच. 70 आणि 5 किती झाले 75 इज इक्वल टू 0. मग आता बघा 25k हे मायनस 75 जे आहे ते तिकडे गेल्यावर काय होतील प्लस होतील. म्हणजे 0 मध्ये 75 मिळवले तर किती होणार 75. मग आपल्याला दिसते की 25 मल्टिप्लाय बाय k इथे 25k आहे याचा अर्थ 25 हा k सोबत गुणाकार आहे. मग k इज इक्वल टू काय येणार 75 अपॉन 25 25 एक 25 25 3 75. मग आपल्याला इथे k ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली बघा k इज इक्वल टू किती आलं 3. अतिशय सोपं आहे ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे ज्याच्यामध्ये की आपल्याला ऑलरेडी एक रूट दिलेला असतो. प्रॅक्टिस सेट मध्ये सुद्धा तुम्हाला शेवटचा जे काही क्वेश्चन आहे तो अशाच पद्धतीचा आहे. तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे तो तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. जिथे एम्प्टी बॉक्स दिलेले रिकामे जे तक्ते दिलेले त्याच्यात प्रॉपर किमती ठेवायच्या आहेत. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बघा पहिला याच्या अगोदरचा जो प्रश्न होता आणि याच्यामध्ये जो आहे तो फरक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला रूट आहे किंवा नाही हे ठरवायचं होतं. याच्यामध्ये ऑलरेडी रूट आहे असं दिलेलं इज अ रूट म्हणजे रूट आहे असं सांगितलेलं आहे. यावर आधारित प्रॅक्टिस सेट 2.1 आपल्याला या व्हिडिओनं या नंतरच्या व्हिडिओमध्ये बघायचा आहे. परंतु अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला वेळेवर बघायला भेटावे यासाठी आपण या व्हिडिओच्या खाली जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब बटन दिसते त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्या बाजूला जे एका घंटीच्या आकाराचं म्हणजे बेल आयकॉन दिसते त्यावर आपण क्लिक करा. जेणेकरून ज्यावेळेस पण मी कुठले नवीन व्हिडिओज या चॅनेलवर टाकेल तर त्यावेळेस तुम्हाला याचं नोटिफिकेशन वेळेवर भेटेल आणि तुम्ही या व्हिडिओचा पुरेपूर उपयोग करू शकता.